तर इस्रायलने इराणच्या लष्करी तळांसोबतच नेत्यांवरही हल्ले केलेत। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं नेत्यांना लक्ष्य करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। नेतन्याहूंच्या आदेशानंतर काल इराणी संरक्षण प्रमुखांवरती हल्ला करण्यात आलाय। लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या नेत्यांनाही ठार करण्याचे आदेश नेतन्याहू यांनी दिलेले होते। दरम्यान आतापर्यंत युद्धाचे अपडेट्स आपण पाहूया। इराणकडून अमेरिकेची तळं आणि इस्रायलवरती 61वा हल्ला करण्यात आलेला आहे। इराण हल्ल्यामध्ये तेल अवीवमध्ये 2 जण ठार झाले। इराणकडून अली लारिजानी, गुलाम रेजा सुलेमानींच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे। लारिजानींच्या मृत्यूचा बदला घेऊ असं IRGCनं सांगितलेलं आहे। इराणच्या बुशहर आण्विक प्रकल्पाजवळ क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलेला आहे। ट्रम्पना होर्मुझवर पूर्णपणे ताबा हवाय असं इस्रायली मीडियाचं म्हणणं आहे। नाटो देशांनी सहकार्य न करणं हा त्यांचा मूर्खपणा असल्याचं ट्रम्प म्हणाले। युद्ध संपल्यानंतर होर्मुझमध्ये सुरक्षेत मदत करू असं फ्रान्सने सांगितलेलं आहे। इस्रायली हल्ल्यात लेबनॉनमध्ये आतापर्यंत 912 ठार झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।